नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए डबल स्लिट अरेंजमेंट प्रोड्युसेस इंटरफरन्स फ्रिंजेस फॉर सोडियम लाईट. त्याची वेवलेंथ सांगितलेली आहे. दॅट आर 0.20 अपार्ट. जे इंटरफरन्स फ्रिंजेस आहेत त्या दोघांच्या मधलं अँग्युलर डिस्टन्स हे त्यांनी दिलेलं आहे. अँग्युलर फ्रिंज सेपरेशन विचारले. व्हॉट इज द अँग्युलर फ्रिंज सेपरेशन इफ द एंटायर अरेंजमेंट इज इमर्स्ड इन वॉटर आणि वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पुढे दिलेला आहे. तर आहे असा हा संपूर्ण एक्सपेरिमेंट जर पाण्यामध्ये जर इमर्स केला, बुडवला पाण्यामध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला अँग्युलर फ्रिंज सेपरेशन किती मिळेल असं त्यांनी विचारलेलं आहे. गिवन डाटा लिहूया पहिल्यांदा. सोडियम लाईट त्याची वेवलेंथ सांगितलेली आहे त्यांनी 589 मीटर, सॉरी नॅनोमीटर. नॅनोमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. 10⁻⁹ मीटर ही लॅम्बडाची व्हॅल्यू. त्याच्यानंतर ह्याला आपण λ1 कन्सिडर करूया, कारण मीडियम बदलल्यानंतर λ2 पण लागेल. यांच्यातलं अँग्युलर फ्रिंज सेपरेशन सांगितलेलं आहे θ1 इक्वल टू 0.20 अपार्ट. व्हॉट इज द अँग्युलर फ्रिंज सेपरेशन, दुसरं अँगलची व्हॅल्यू, अँग्युलर फ्रिंज सेपरेशन वॉटर मीडियम मधलं ते त्यांनी विचारले. आणि वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सांगितलेला आहे 1.33. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर मुळात हे आपल्याला त्यांनी फ्रिंज सेपरेशनचा अँगल अँग्युलर पार्ट मध्ये कुठेही आपल्या सिलेबसमध्ये उल्लेख नाही आहे. डबल स्लिट अरेंजमेंट म्हणजे यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये नाहीच आहे ते. मला कशा पद्धतीनं तिथपर्यंत जायचं आहे ते जरा बघून घ्या. आपल्याला याच्यातला एक फॉर्म्युला माहिती आहे, θ इक्वल टू लॅमडा अपॉन ए. आता हा फॉर्म्युला कसा येतो ते पण बघूया आपण. ए साइन थिटा इज इक्वल टू एन लॅमडा आहे. मग याच्यावरून मी फर्स्ट मिनिमा वगैरे जर कन्सिडर केलं आणि थिटा व्हेरी स्मॉल घेतला आपण, थिटा जर व्हेरी स्मॉल असेल तर साइन थिटा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा घेऊ शकता. हे असं होईल तयार. एन इक्वल टू 1 वापरायचं आहे आणि मग याच्यावरून थिटा इक्वल टू लॅमडा अपॉन ए असं येईल त्या ठिकाणी. आता मला θ1 आणि θ2 असं पाहिजे. देअरफॉर θ2 अपॉन θ1 असं जर मी घेतलं तर हे काय होणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅमडा आहे. याच्यावरून तुम्ही λ2 अपॉन λ1 असं घेऊ शकताय. त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्यांनी दिलेला आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला एन इक्वल टू λ1 अपॉन λ2 असा फॉर्म्युला असतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम असं जर असेल तर इथं फॉर्म्युला येतो C1 अपॉन C2. तोच फॉर्म्युला पुढे असा होतो λ1 अपॉन λ2. तेच इथे घेतले. मग ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू हे जरा बघून घ्या कसं आहे. याचा व्यस्त आहे, रेसिप्रोकल आहे, त्यामुळे तुम्ही इथं असं लिहू शकताय. देअरफॉर θ2 अपॉन θ1 इज इक्वल टू, याचा रेसिप्रोकल करून घेतोय किंवा इथं मी असं म्हणतोय 1 अपॉन एन इक्वल टू λ2 अपॉन λ1. आता बघा या दोघांच्याही राईट हँड साइड सेम आहेत. लेफ्ट हँड साइड इक्वेट करून घ्या, हे असेल. मग याच्यावरून मला θ2 पाहिजे. मग θ2 इक्वल टू θ1 डिव्हायडेड बाय एन येणार. θ1 आहे 0.20 डिग्री मध्ये आहे ते, आणि डिव्हायडेड बाय मध्ये आहे 1.33. आता हे सोडवूया आपण. 1.33 म्हणजेच ते 4/3 आहे. सोडवून बघा बरं, एवढंच 1.33 येते का नाही. 3 1 3 परत एक उरतो, त्याचे 10 होतात, 3 3 9 असंच ते वाढत जाते. याचा अर्थ 1.33 ला
मी 4/3 असं कन्सिडर करतो इथं. आता हे 3 वरती जाईल आणि हे असं दिसेल. मग त्या 4 त्याला डिव्हाइड करा. 4 याला डिव्हाइड केलं की 0.05 येणार इंटू 3 असं मल्टिप्लाय केलं की मग त्याचं काय होणार 0.15 डिग्री हे त्याचं आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. In a double slit arrangement, the slits are separated by a distance equal to दोन स्लिट्स मधलं डिस्टन्स 100 times द वेवलेंथ ऑफ द लाईट दिलेलं आहे. हे घ्यायचं स्मॉल ए. दोन स्लिट मधलं डिस्टन्स ते किती सांगितले 100 times लॅमडा सांगितले. व्हॉट इज द अँग्युलर सेपरेशन मग थिटा किती असेल विचारले बिटवीन सेंट्रल मॅक्सिमा अँड अन ऍडजेसंट मॅक्सिमम. सेंट्रल मॅक्सिमा आणि ऍडजेसंट मॅक्सिमा यांच्यातलं अँग्युलर सेपरेशन ते किती असेल असं त्यांनी विचारले. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्सिमा ऑन ए स्क्रीन 50 सेंटीमीटर फ्रॉम द स्लिट्स. या मॅक्सिमा मधलं डिस्टन्स किती असेल तर 50 सेंटीमीटर इतक्या अंतरावरती जर ते स्लिट ठेवलेली असेल तर ते किती येईल असं त्यांनी विचारलंय. गिवन डाटा तर दोन स्लिट मधलं डिस्टन्स ते स्मॉल ए घेतो याच्यामध्ये 100 times वेवलेंथ सांगितले. अँग्युलर सेपरेशन विचारले त्यांच्यातलं. त्यानंतर व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्सिमा ते डिस्टन्स विचारलेलं आहे ते पण फाइंड आउट करूया. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. परत एकदा इथं थिटा इक्वल टू लॅमडा अपॉन ए हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. मग इथं ए ची व्हॅल्यू जी दिलेली आहे ती याच्यामध्ये वापरूया. लॅमडा अपॉन 100 times लॅमडा हे लॅमडा कॅन्सल होते आणि हे येणार 0.01 रेडियन मध्ये येणार. ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. हे पहिल्याचा आन्सर होईल. आणि जो दुसरा फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी जरा थोडस लक्षात येते का आठवते का बघा. इथं अँगल थिटा आहे. हे डिस्टन्स घ्यायचं आहे वाय आणि हे डिस्टन्स घ्यायचं आहे कॅपिटल डी. अशा परिस्थितीमध्ये थिटा इक्वल टू वाय अपॉन कॅपिटल डी असे येते. मग थिटाचे आपल्याला दोन फॉर्म्युले आपल्याला याच्यामध्ये मिळत आहेत. पाईप सुद्धा फाइंड आउट करा म्हटले. डी पण त्यांनी दिलेलं आहे बघा प्रॉब्लेम मध्ये. बघा बरं इथे गिवन डाटामध्ये लिहून घ्यायचं राहिलंय आपलं. डी इक्वल टू 50 सेंटीमीटर सांगितलंय. 50 सेंटीमीटर. आता हे दोन्ही पण हे थिटाच आहेत त्यामुळे हे कसं येईल वाय अपॉन कॅपिटल टी इज इक्वल टू लॅमडा अपॉन ए आणि लॅमडा अपॉन ए किती काढले आपण 0.01 रेडियन हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. मग वाय इक्वल टू या कॅपिटल डी ने इकडे मल्टिप्लाय करून घ्या 0.01 इंटू कॅपिटल डी दॅट इज इक्वल टू 0.01 इंटू 50 सेंटीमीटर. डायरेक्ट आहे असं मल्टिप्लाय करतोय सेंटीमीटर मधलं. हे सोडवून येणार 0.5 सेंटीमीटर मध्ये हे त्याचं आन्सर आहे. त्यामुळे हे जरा बघून घ्या फॉर्म्युले कशा पद्धतीने आहेत. बरेचसे फॉर्म्युले आपल्याला आहेत डिफ्रॅक्शन मध्ये हे. आणि प्रश्न विचारलाय इंटरफरन्सचा कारण इंटरफरन्स मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी स्लिट्स आहेत तिथून लाईट पुढे पास होतो त्या ठिकाणी डिफ्रॅक्शन होतं. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डिफ्रॅक्शनचे फॉर्म्युले वापरता येतात. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. In a Fraunhofer diffraction by a narrow slit, a screen is placed at a distance of 2 meters.
याचा अर्थ हे कॅपिटल डी दिलेला आहे. फ्रॉम द लेन्स टू ऑप्टेन द डिफ्रॅक्शन पॅटर्न, स्लिट विड्थ सांगितलेली आहे 0.2 मिलीमीटर. फर्स्ट मिनिमम इज 5 मिलीमीटर ऑन आयदर साइड ऑफ सेंट्रल मॅक्सिमम सांगितले, आणि वेवलेंथ ऑफ लाईट त्यांनी विचारलेली आहे. हे बघा, सगळे इन्फॉर्मेशन त्यांनी जे दिलेले आहे ते पहिला मांडून घेऊया आपण. गिवन डाटा, स्क्रीन आणि स्लिट्स मधलं डिस्टन्स सांगितलेलं आहे कॅपिटल टी, हे सांगितलंय 2 मीटर. स्लिट विड्थ दिलेली आहे स्मॉल ए, ते सांगितलेलं आहे 0.2 मिलीमीटर, म्हणजेच 2 × 10⁻⁴ मीटर. त्यानंतर फर्स्ट मिनिमा दोन्ही बाजूचा सांगितलेला आहे, त्याला आपण Y1 आणि मिनिमासाठी डार्क डी असं लिहूया, 5 मिलीमीटर ऑन बोथ साइड. मग दोन्ही बाजूचं मिळून जर कन्सिडर केलं, ह्याचे साधारणपणे बेसिक कशा पद्धतीने आहे ते बघा. हे जर तुम्ही असं कन्सिडर केलं तर इथं हे या पद्धतीनं डिफ्रॅक्शन पॅटर्न असतो. तर इथं फर्स्ट मिनिमा आणि हे टोटल हे जे डिस्टन्स आहे याला म्हणतात विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा. मग या सेंटर पासून ओ पासून इकडं हा फर्स्ट मिनिमा, हे डिस्टन्स दिलंय तेच इकडं पण असणार आहे. मग विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा जर तुम्हाला विचारली तर इकडून इकडं 5 मिलीमीटर आहे, इकडून इकडं पण 5 मिलीमीटर आहे, टोटल होणार 10 मिलीमीटर. म्हणजे याची दुप्पट करावी लागेल तुम्हाला. त्यामुळे हे पहिल्यांदा माहित असू दे, बेसिक आहे हे. 10 × 10⁻³ मीटर मध्ये येईल तेवढं, म्हणजेच 10⁻² मीटर ही विड्थ सांगितलेली आहे. आणि विचारलंय काय बघा, फाइंड द वेवलेंथ ऑफ लाईट, लॅम्बडा फाइंड आउट करायचं. पुढचा सेक्शन घेऊयात, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. इथलं काढून टाकतो एवढंच. तर ए साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा येणार. मग थिटा व्हेरी स्मॉल असेल तर ए इंटू थिटा, आणि फर्स्ट मिनिमासाठी एन इक्वल टू 1 हे असेल. म्हणजेच थिटा इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए येणार. त्याच्यानंतर थिटा इक्वल टू, हा पण फॉर्म्युला आहे, वाय अपॉन कॅपिटल टी, ते याच्यामध्ये वापरूया. म्हणजेच हे काय होणार, वाय अपॉन कॅपिटल टी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए येणार. याच्यावरून वाय इक्वल टू लॅम्बडा इंटू कॅपिटल टी अपॉन ए येणार. हे आहे फर्स्ट मिनिमासाठी. कुठल्याही एका बाजूचं तुम्ही फर्स्ट मिनिमा असं कन्सिडर करू शकताय. जर तुम्हाला विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा दिलेली असेल, विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू, या डिस्टन्सची दुप्पट करायची फक्त. म्हणजेच डब्ल्यू इक्वल टू 2 लॅम्बडा इंटू कॅपिटल टी अपॉन स्मॉल ए असेल. मग याच्यावरून लॅम्बडा इक्वल टू डब्ल्यू इंटू ए डिव्हायडेड बाय 2 × टी हे असेल. आता याच्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज बघा काय काय आहेत त्या. कॅपिटल डी दिलेला आहे 2 मीटर, विड्थ सांगितलेली आहे 10⁻², लॅम्बडा इक्वल टू
10⁻². त्याच्यानंतर स्मॉल ए, हे पण बघूया किती आहे ते. स्मॉल ए ते दिले 2 × 10⁻⁴. त्यानंतर 2 × कॅपिटल डी सुद्धा 2 मीटर दिलेलं आहे ते, त्यामुळे हे असेल. मग इथलं 1 2 कॅन्सल होईल. 1/2 म्हणजेच 0.5 होणार ते. 0.5 × 10⁻⁻6 मीटर होणार ते. हे जर तुम्ही असं घेतलं 5 × 10⁻⁻7 मीटर हे असं होईल. आणि अँगस्ट्रॉम युनिट मध्ये जर तुम्ही कन्व्हर्शन केलं तर लॅमडा इक्वल टू 5000 अँगस्ट्रॉम युनिट हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. A parallel beam of light of wavelength 546 नॅनोमीटर वेवलेंग्थ दिलेली आहे. स्लिट विड्थ सांगितलेली आहे 0.4 मिलीमीटर. Intensity pattern of the transmitted light is seen on a screen which is 40 सेंटीमीटर अवे. त्यामुळे साधारणपणे 40 सेंटीमीटर म्हणजे 0.4 मीटर हे दिलेलं आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द 2 फर्स्ट ऑर्डर मिनिमा. पहिल्या 2 मिनिमा मधलं डिस्टन्स म्हणजेच विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा तुम्हाला विचारलेलं आहे. गिव्हन डाटा. वेवलेंग्थ सांगितलेली आहे 546 नॅनोमीटर म्हणजेच 546 × 10⁻⁹ मीटर. स्लिट विड्थ सांगितलेली आहे 0.4 मिलीमीटर म्हणजेच 4 × 10⁻⁴ मीटर. त्यानंतर कॅपिटल डी दिलेलं आहे 40 सेंटीमीटर म्हणजेच 0.40 मीटर. डिस्टन्स बिटवीन 2 फर्स्ट ऑर्डर मिनिमा म्हणजेच विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा हे विचारलेलं आहे. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. इथं परत एकदा ते लिहून टाकूया आपण. डिस्टन्स बिटवीन टू फर्स्ट ऑर्डर मिनिमा distance between two first order minima is equal to width of central maxima हे असे. therefore W इक्वल टू मगाशीच आपण फॉर्म्युला तयार केलेला होता 2 लॅमडा कॅपिटल टी अपॉन स्मॉल ए. ही विड्थच आपल्याला फाइंड आउट करायची आहे. व्हॅल्यू सगळ्या दिलेल्या आहेत तिने, त्या फक्त वापरा त्याच्यामध्ये. W इक्वल टू 2 × लॅमडा आहे 546 10⁻⁹. कॅपिटल डी आहे 0.4 मीटर डिवायडेड बाय स्मॉल ए आहे 4 × 10⁻⁴. ते 4ने ह्याला किरकोळ भागात करून घ्या म्हणजे इथं होणार 0.1 म्हणजेच 10⁻⁻1. टोटल किती होते बघा. मग 2 ने ह्याला मल्टिप्लाय करा. 2×12 2 हातचे आले 1 2×4 8 आणि 1 9 आणि 2×5 10. 1092 येणार इंटू 10⁻. हे टोटल किती होते बघा. -9 -1 -10 आणि हे वरती येईल 10⁻⁻6 होणार आहे मीटर मध्ये.
हेच आता जरा थोडस अजून व्यवस्थित करून घेऊया. त्याच्यातलं 10⁻³ वापरून घेतोय. 1.092 इंटू 10⁻³ मीटर, म्हणजेच विड्थ इक्वल टू 1.092 मिलीमीटर. हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. व्हॉट मस्ट बी द रेशो ऑफ स्लिट विड्थ म्हणजे ए टू द वेवलेंथ डिवायडेड बाय लॅम्बडा of light for a single slit to have first diffraction minimum at 45 degree. फर्स्ट मिनिमम बद्दल सांगितलेलं आहे. थिटा दिलाय त्याने 45 डिग्री. गिवन डाटा. त्यांनी रेशो विचारलेला आहे ए डिव्हायडेड बाय लॅम्बडा. बघा, स्लिट विड्थ डिव्हायडेड बाय वेवलेंथ हे त्यांनी विचारलेलं आहे. त्यानंतर अँगल थिटा, थिटा इक्वल टू सांगितलेलं आहे 45 डिग्री फर्स्ट मिनिमम साठी. याचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये करा, π/4. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन. मग मिनिमासाठी फॉर्म्युला असा आहे ए साइन थिटा इक्वल टू एन लॅम्बडा. मग थिटा व्हेरी स्मॉल, तर साइन थिटा इक्वल टू थिटा येणार. आणि फर्स्ट मिनिमासाठी एन इक्वल टू 1 येणार. त्यामुळे हा फॉर्म्युला असा होईल ए इक्वल टू थिटा, सॉरी ए इंटू थिटा इक्वल टू लॅम्बडा येणार. मला रेशो पाहिजे ए अपॉन लॅम्बडा. या लॅम्बडाला इकडे घ्या, ए अपॉन लॅम्बडा असेल इक्वल टू, हे काय होणार 1/θ होणार. फक्त जरा व्यवस्थित करून घेतोय. या पद्धतीनं मग 1/θ म्हणजेच थिटाची व्हॅल्यू π/4 आहे. त्याचा रेसिप्रोकल करा, म्हणजेच हे काय होईल 4/π होणार. 4/π म्हणजेच 4 डिव्हायडेड बाय 3.142. आता आपल्याला हे लॉग टेबलनं सोडवावं लागेल. त्यामधलं 40 त्याचा लॉग येणार 6021, तुम्ही चेक करू शकताय. आणि 3.142 ते आहे 0.4972. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 2 9 11 झाले 1, 8 आणि 4 12 झाले 1, तर 0 येणार. त्यानंतर इथे येणार, आजचा 1 येणार त्याच्यामध्ये, तर 1 येणार. फक्त एकदा चेक करतो मी. बरोबर, इथं 0.0. आता याचा अँटीलॉग तेवढा फक्त बघा, 0.10चा 4 मध्ये 9चा मिड डिफरन्स अँटीलॉग. 0.10चा इथे इथे 4 मध्ये 9चा मिड डिफरन्स असेल, म्हणजे ते येणार 1274. पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट द्यायचा. ह्याचा आन्सर येईल 1.274. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. मोनोक्रोमॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन फ्रॉम ए डिस्टन्स source passes through a slit. Diffraction pattern is observed on a screen. कॅपिटल डी दिलेला आहे 2.50 मीटर. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा सांगितलेला आहे 6 मिलीमीटर, म्हणजे हे दिले डब्ल्यू. व्हॉट इज द स्लिट विड्थ म्हणजे ए विचारले. त्यानंतर वेवलेंथ त्यांनी 3 प्रकारच्या दिलेल्या आहेत, व्हिजिबल लाईट, इन्फ्रारेड रेडिएशन आणि एक्सरेज. मग काही 3 वेवलेंथ चेंज करायच्या, त्या पद्धतीनं तुम्हाला स्लिट विड्थ तुम्हाला मिळतील. बाकीच्या ह्या 2 गोष्टी फिक्स कॉन्स्टंट ठेवायच्या आहेत.
बघूया, गिवन डाटा मांडून घेऊ सगळं. डिस्टन्स कॅपिटल टी ते सांगितलेलं आहे 2.5 मीटर. हेच तुम्ही 5/2 घेतलं तरी पण चालतंय. बघा पुढे कशा पद्धतीने येईल त्या पद्धतीनं इथं मी मांडून ठेवतो. त्यानंतर विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमम दिले W = 6 मिलीमीटर सांगितले. म्हणजेच 6 × 10⁻³ मीटर. त्यानंतर व्हॉट इज द स्लिट विड्थ a=, ते विचारले. वेवलेंग्थ त्यांनी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी स्लिट विड्थ काढायची आहे. पहिली वेवलेंग्थ आहे λ1 500 नॅनोमीटर. म्हणजेच 500 जर तुम्ही घेतलं तर 10⁻⁹मीटर. म्हणजेच हे किती येणार, 5 × 10⁻⁷मीटर. पहिली वेवलेंग्थ. दुसरी वेवलेंग्थ सांगितलेली आहे 50 मायक्रोमीटर. λ2 = 50 मायक्रोमीटर सांगितले. म्हणजेच 50 × 10⁻⁶ मीटर. म्हणजेच तुम्हाला इथं काय घ्यावं लागेल, म्हणजे λ2 = 5 × 10⁻⁵मीटर हे येईल. थर्ड कंडिशन. आता वेवलेंग्थ किती सांगितले बघा, 500 म्हटले म्हणजे 0.5 नॅनोमीटर. बापरे. λ3 = 0.5 नॅनोमीटर. म्हणजेच 0.5 × 10⁻⁹ होणार ते. मग ह्याला जर 5 केलं तर हे होणार 10⁻⁻. आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या वेवलेंग्थ वापरायच्या आहेत आपल्याला आणि त्या पद्धतीनं स्लिट विड्थ आपल्याला फाइंड आउट करायची आहे. त्याला सुरुवात करूया. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्सिमा, त्याचा फॉर्म्युला घेऊया. इज इक्वल टू W = 2λ × T डिवायडेड बाय a. आता पहिल्यांदा त्यांनी ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या सगळ्या व्हॅल्यूज घेऊन पहिल्यांदा आपण स्लिट विड्थ फाइंड आउट करूया. याच्यावरून a = काय येणार बघा फॉर्म्युला. ए ला इकडे घ्या, W ला इकडे पाठवा. 2λT/W हे असेल. देअरफॉर a = 2 पहिली वेवलेंग्थ मी घेतो याच्यामध्ये. पहिली वेवलेंग्थ त्यांनी किती दिलेली आहे बघा बरं, 5 × 10⁻⁷ ही व्हॅल्यू वापरतो. त्यानंतर कॅपिटल डी ते सांगितलेलं आहे 2.5. त्यालाच तुम्ही 5/2 घेतलं तरी पण चालते. डिवायडेड बाय W. W आहे 6 × 10⁻⁻3. ह्या व्हॅल्यूज वापरा. सोडूया आता आपण ह्याला, बघूया याचं काय काय होते. तर इथं हे दोन कॅन्सल होईल. 5 × 5 ते होणार 25 डिवायडेड बाय 6 × 10⁻. हे वरती गेल्यानंतर प्लस होईल. 10⁻⁴ येणार हे.
देअरफॉर ए इक्वल टू 6 ने याला भाग घालवा, 24 उरला 1 म्हणजे त्याचं होणार 10, 6 1 6 उरले 4, त्याचं होणार 40, 6 6 36, परत 4 शिल्लक राहतील, परत 40 होणार, म्हणजे हे असं येते. ही व्हॅल्यू येईल स्लीट विड्थ त्याची मीटर मध्ये. मग याला तुम्ही मिलीमीटर मध्ये वगैरे सगळं कन्व्हर्शन करू शकताय. पाहिजे असलं तर मी इथे एक सोडवून देतो. आता इथं 10⁻³ पाहिजे मला इथं, म्हणजेच 0.4166 इंटू 10⁻³ मीटर, म्हणजेच स्मॉल ए इक्वल टू 0.4166 मिलीमीटर. ही पहिली व्हॅल्यू मला मिळेल. आता फक्त त्यांनी काय केले, वेवलेंग्थ फक्त चेंज केले. आता इथं जर तुम्ही हे इक्वेशन जर बघितलं तर ए आणि लॅमडा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. तिथनं पुढे फक्त तेवढाच बदल चेंज करत जायचं. दुसरा पार्ट, नाउ ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅमडा, पुढे कंसामध्ये लिहून ठेवा फ्रॉम 1. आता मला काय पाहिजे, A2/A1 इज इक्वल टू λ2 अपॉन λ1. मग मला A2 इक्वल टू हे A1 पलीकडे पाठवा, असे. जर बघा बरं, λ2 सेकंड वेवलेंग्थ काय दिले, 5 इंटू 10⁻⁻5 आहे, आणि λ1 मध्ये 5 इंटू 10⁻⁻7 आहे. 5 इंटू 10⁻⁻5, λ1 आहे 5 इंटू 10⁻⁻7, आणि स्लिट विड्थ A1 आपण मगाशी फाइंड आउट केले ती एवढे 0.4166 मिलीमीटर. 0.4166 मिलीमीटर मधली व्हॅल्यू वापरले, अँसर सुद्धा मिलीमीटर मध्येच येईल. हे कॅन्सल होईल. हे 10⁻⁻7 वरती येईल, 10⁻+7 म्हणजे 10⁻² याला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच हे किती होणार, 41.66 41.66 मिलीमीटर हे असेल. आणि थर्ड पार्ट इकडे घेतोय त्याला, हे सेम सोडवायचं, काय त्याच्यात करायचं विशेष. थर्ड सेक्शन मध्ये परत एकदा हेच आहे ना, A3/A1 इज इक्वल टू λ3/λ1 येणार. मग A3 इक्वल टू λ3/λ1 इंटू A1 येणार. λ3 तेवढं बघून घ्या किती आहे ते. λ3 एवढा आहे, 5 इंटू 10⁻10. बाकीच्या व्हॅल्यूज इकडे आहेत तयार. 5 इंटू 10⁻10. इथं λ1 आहे 5 इंटू 10⁻7 इंटू A1 आहे 0.4166 मिलीमीटर मध्ये आहे ते. सो दिस इज इक्वल टू, हे कॅन्सल होईल, हे 10⁻7 वरती घ्या, 10⁻³ इंटू 0.4166 मिलीमीटर मध्ये. म्हणजेच तुम्ही याला असं पण लिहू शकताय, 4 पॉइंट जर मी याला लिहिलं इंटू 10⁻⁴ होणार, आणि हे आन्सर येणार मिलीमीटर मध्ये. त्यामुळे फक्त लॅम्बडा बदललेला आहे, त्यानुसार स्लिट विड्थ आपल्याला फाइंड आउट करायची आहे.